नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आता आपण घेऊया. भारतामध्ये गेल्या 24 तासात 2,81,386 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,49,62,6335 वर पोहोचली आहे. 4,106 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं भारतातल्या एकूण कोरोना बळींची संख्या 2,74,390 वर पोहोचली आहे. देशात 35,16,997 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झाल्यानं डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2,11,74,076 इतकी झालेली आहे. देशामध्ये गेल्या 24 तासात 6,91,211 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आतापर्यंत 18,29,26,460 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. लॉकडाऊनमुळे नेपाळमध्ये अडकलेल्या 270 अमेरिकन नागरिकांना घेऊन कतार एअरवेजचं विमान रविवारी रवाना झालं. या आठवड्यात आणखी 2 विमानांद्वारे नागरिक मायदेशी रवाना होतील. नेपाळमध्ये दररोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होतीये. हॉस्पिटल बेड, औषधं, ऑक्सिजनचा अपुरा साठा त्यामुळे नेपाळमधली स्थिती गंभीर बनलेली आहे. ब्राझीलमधल्या विविध राज्यांमध्ये 18 ते 60 वयोगटातल्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. वयानुसार रांगा लावून प्रवेश दिला जातोय. संक्रमण रोखण्यासाठी 45 केंद्रांवर लसीकरण करण्यात आलंय. ब्रिटनचे ब्राझीलमधले राजदूतही यावेळी उपस्थित होते. साओ पावलोतल्या लसीकरणाची माहिती घेऊन त्याचा अभ्यास केला जाईल. 1,49,000 नागरिकांपैकी 80,000 नागरिकांवर ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीचा कसा परिणाम होतो आणि कोरोना काळातल्या नागरिकांच्या वर्तनाचाही अभ्यास केला जाणार आहे. ब्रिटनच्या काही भागांमध्ये भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटचा प्रभाव वाढत चालल्याचं ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटलंय. असं असलं तरी इंग्लंडमधील निर्बंध शिथिल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लसीकरणामुळे कोरोना काळात नागरिकांचा आत्मविश्वास वाढल्याचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून स्पष्ट झाल्याचं हँकॉक यांनी सांगितलंय. त्यामुळे लसीकरण सुरू ठेवून निर्बंध हळूहळू शिथिल केले जातील. अजूनही लसीकरण न झालेल्यांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं. कोरोना आणि लसीमध्ये स्पर्धा सुरू आहे. लसीमुळे कोरोनाला हरवणं शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना मोठा पूर आलाय. 3.5 लाखांहून अधिक नागरिक यामुळे बाधित झालेत. या परिस्थितीत लसीकरणासाठी पोहोचताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागतेय. बोटींमधून प्रवास करत पुरात अडकलेल्यांचं लसीकरण केलं जात आहे. नेपाळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे. हजारोंच्या संख्येनं नवीन रुग्ण रोज आढळत आहेत. शेकडो रुग्णांचा रोज मृत्यू होतोय. त्याच दरम्यान नेपाळमध्ये कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा जाणवू लागलाय. अशात पंतप्रधान KP शर्मा ओली यांची नजर सध्या भारताकडे. त्यांची अशी इच्छा आहे की या कठीण काळात भारतानं त्यांची मदत करावी. ओली यांची मैत्री तर चीनसोबत आहे, मात्र मदतीची अपेक्षा ते भारताकडून करतायत. KP शर्मा ओली यांचे विदेश सल्लागार रंजन भट्टाराय यांनी टाइम्स ऑफ इंडिया सोबत बातचीत करताना सांगितलं की नेपाळला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ओली यांची अशी इच्छा आहे की भारतानं त्यांना या कठीण काळात ऑक्सिजन, ICU बेड आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करावा. शुक्रवारीच KP शर्मा ओली यांनी तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये विविध प्रकारच्या सवलती आणि घोषणांची खैरात करण्यात आलेली आहे. न्यूयॉर्कसारख्या शहरात गेल्या काही दिवसात लसीकरणाकडे पाठ फिरवल्यानंतर लोकांना लसीकरणाकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या घोषणा करण्यात येत आहेत. यामध्ये मोफत बिअरच्या ऑफरचाही समावेश आहे. 20 ते 30 वर्षांच्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबतचं दुर्लक्ष असल्या कारणामुळे अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे. अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाचं प्रमाण पाहता अनेक निर्बंध आता मागे घेतले गेलेत. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यानं
आता कोरोना मुक्तीच्या दिशेनं अमेरिकन नागरिक मार्गक्रमण करतायत। मात्र अजूनही अमेरिकेतील काही ठिकाणी लोक कोरोनाच्या लसीकरणाची भीती बाळगू नयेत, त्यांना लसीकरणासाठी तयार करावं यासाठी विविध प्रकारच्या योजना आणि बक्षिसं जाहीर केली जात आहेत। अमेरिकेच्या ओहायोमध्ये तर लस घेतल्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आलेली आहे। अनेक देशांतर्फे लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी नागरिकांना विविध प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, प्रलोभनं दाखवली जात आहेत। त्यात गिफ्ट्स आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी इत्यादींचा समावेश आहे। अमेरिकेच्या ओहायो इथल्या गव्हर्नरनं कोरोना प्रतिबंधक लसीचं लसीकरण करून घेणाऱ्यांसाठी तब्बल 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा यासाठी गव्हर्नर माईक ड्वीन यांनी हे जाहीर केलं। इस्रायलच्या सैन्यानं रविवारी काही फुटेजेस जारी केलेले आहेत। त्यांनी दक्षिण गाझा पट्टीवर हमासचं मुख्य लक्ष्य असल्याचा दावा केलाय। लष्करानं एका निवेदनात दावा केलाय की खान युनुस या भागात काही गुप्त बोगदे खोदण्यात आलेत आणि याचाच वापर हमासचे दहशतवादी करतात। आयडीएफच्या मते बोगद्यात बालवाडी, एक मशीद आणि सैन्य वापरत असलेली अनेक उपकरणं होती। निवेदनात म्हटलं गेलंय, इस्रायली डिफेन्स अकॅडमीनं या इमारतीतल्या नागरिकांना ती तातडीनं रिकामी करण्याचे आदेश दिले होते। इमारत पूर्ण रिकामी झाल्यानंतर ती उद्ध्वस्त करण्यात आली, कारण त्या इमारतीचा आणि त्या खालच्या भुयाराचा वापर हमासकडून केला जात होता। इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा शहरातल्या अनेक भागांमध्ये जोरदार हवाई हल्ले करण्याची आपली मालिका सुरूच ठेवलेली आहे। सोमवारी पहाटे 10 मिनिटांसाठी उत्तरेच्या दिशेनं दक्षिणेकडे खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आले। हे हवाई हल्ले खूप आक्रमक होते आणि प्रभावी होते असं प्राथमिकदृष्ट्या दिसलं। हा हल्ला गेल्या 24 तासांपूर्वी झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेपेक्षा जास्त काळ सुरू होता। प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यांमध्ये 42 पॅलेस्टाईन्स ठार झालेत। गाझापट्टीतल्या हमासच्या हालचालींवर इस्रायलचं सैन्य बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं। जॉर्डनच्या उपपंतप्रधानांनी रविवारी इस्रायलला गाझावरील हल्ले थांबवा असं आवाहन केलंय। सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबावं यासाठी जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत। पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांनी दावाही केलाय की काल गाझा शहरावर इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात 3 इमारती भुईसपाट झाल्या आहेत, तर या हल्ल्यात किमान 42 लोक ठार झाले। परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत असलेले अमान सफादी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत काही गंभीर आरोप केलेले आहेत। युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या सदस्यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान सुरू असलेला संघर्ष थांबवण्याची विनंती केलेली आहे। नॉर्वे, चीन आणि ट्युनिशियाच्या प्रतिनिधींनी रविवारी न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मध्ये निवेदनाद्वारे गाझामधली स्थिती आणि वाढती मृतांची संख्या याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला जो संघर्ष आहे त्यामुळे आतापर्यंत सुमारे 34,000 नागरिकांना आपापली घरं सोडावी लागलेली आहेत। या सगळ्यांसाठी युनोनं काहीतरी करावं असं आवाहन सुद्धा नॉर्वेनं केलेलं आहे। जॉर्डनच्या सुरक्षा दलांनी रविवारी अम्मानमधल्या इस्रायली दूतावासालगत शेकडो निदर्शकांच्या सहभागानंतर इस्रायल विरोधी निदर्शनं केलेली आहेत। त्यावेळेला पोलीस बंदोबस्त तैनात करताच हे आंदोलन हळूहळू पांगू लागलं। या भागात खरं तर आंदोलनं करण्यास बंदी आहे, मात्र तरीही इस्रायलचा निषेध करण्यासाठी शेकडो हजारोंच्या संख्येनं आंदोलक एकत्र आले होते। यावेळेला पोलीस आणि आंदोलकांदरम्यान धक्काबुक्की आणि हाणामारीच्याही घटना घडल्या। आंदोलन बंद करून निघून जा हे पोलिसांचे आदेश नाकारण्यात आल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला। इस्रायलच्या दूतावासाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हुसकावून लावलं। हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान 150 जण जखमी झालेत। वेस्ट बँक परिसरात हे हल्ले करण्यात आल्याचा दावा होतोय, तर प्राथमिक माहितीनुसार 2 इस्रायली नागरिक ठार झाले। जूनच्या एका प्रार्थनास्थळावर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रार्थनेत सहभागी झालेले काही नागरिक जखमी झाल्याचा दावा सुद्धा
करण्यात आलेला आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। इजिप्तचे अध्यक्ष आणि सुदानचे अंतरिम नेते रविवारी पॅरिसमध्ये सुदानच्या संघर्षशील अर्थव्यवस्थेला कसं मदत करता येईल यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते। फ्रान्सच्या राजधानीत झालेल्या बैठकीत अब्देल फताह अल सिसी आणि सुदानची सत्ताधारी सार्वभौम समिती असलेले प्रमुख जनरल अब्देल फत्ताह बुरहान यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह परस्परांच्या हिताच्या मुद्द्यावर चर्चा केली। दोन्ही देशांचे हे नेते आफ्रिकन नेत्यांसाठी असलेल्या आर्थिक परिषदेतही सहभागी होणार आहेत। इस्रायलमध्ये शांतता निर्माण व्हावी आणि दोन्ही देशातला संघर्ष लवकर संपावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। इस्रायली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी शेख जर्राहच्या पूर्वेस जेरुसलेम जवळच्या असलेल्या एका इस्रायली चौकीवर पॅलेस्टाईन नागरिकानं हल्ला केला होता। पोलिसांनी हल्लेखोराला ठार केलं, पण त्यापूर्वी हल्लेखोराच्या हल्ल्यामध्ये सुमारे 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये गाझा आणि वेस्ट बँकमध्ये सुद्धा हिंसाचाराचं प्रमाण वाढलंय। यामुळे संतप्त इस्रायली नागरिकांनी तिथे राहणाऱ्या पॅलेस्टीन नागरिकांना शहर सोडून जाण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। युद्ध थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यात लवकर यश मिळेल असं वाटत नाही, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलेलं आहे। इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील किमान 17 जण ठार झाल्यानंतर रविवारी गाझा शहरात ठार झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले गेले। अल कौलक कुटुंबातील इतर 6 सदस्य अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत अशी भीती व्यक्त होतीये। रविवारी गाझा शहरावर इस्रायली विमानांनी केलेल्या हल्ल्यात 3 इमारती भुईसपाट झाल्या आणि किमान 33 लोक ठार झालेत असा दावा करण्यात आलाय। कोसळलेल्या इमारतींचे ढिगारे हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। रविवारी गाझा शहरावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 3 इमारती भुईसपाट झाल्या आणि किमान 33 जण ठार झाले होते असं मंत्रालयाच्या वतीनं स्पष्ट केलं गेलंय। इस्रायल आणि प्रदेशातील लष्कराच्या हमासच्या शासकांदरम्यान 8 दिवसांहून जास्त काळ हा संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष लवकर थांबेल असं दिसत नाही। काल झालेला हल्ला हा गेल्या 8 दिवसातला सर्वात मोठा हल्ला होता। गाझामध्ये किमान 174 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले, ज्यात 47 मुलं आणि 29 महिलांचा समावेश आहे, तर 1200हून अधिक जखमी झालेत। 5 वर्षीय मुलगा आणि सैनिक यासह 8 इस्रायली देखील ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपली औपचारिक प्रतिक्रिया जाहीर केली आहे। भारतानं कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा निषेध केला आहे। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षाविषयक बैठकीत बोलताना भारतानं दोन्ही बाजूंनी माघार घेत आता युद्ध थांबावं असं आवाहन केलं आहे। सुरक्षा परिषदेतले भारताचे प्रतिनिधी TS त्रिमूर्ती यांनी गाझापट्टीत होत असलेल्या रॉकेट हल्ल्यांचा निषेध केला आहे। भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांना चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आई टॉयलेट आहे ना। हा तर हार्पिकचा जमाना आहे। टॉयलेटला साफ नाही स्वच्छ बनवायचं आहे। घट्ट निळा हार्पिकचा एक चक्कर। डिटर्जंटच्या तुलनेत हार्पिक काढतो कठीण डाग आणि मारतो व्हायरसेस आणि आजार करणारे जंतू पण। आजपासून साफ नाही स्वच्छ, तेही फक्त 38 रुपयांमध्ये। पटत नाही म्हणून तोडण्यापेक्षा जोडणं महत्वाचं आणि जोडणं बायकोलाच जमतं, हो ना? बायको अशी हवी आजपासून रात्री 8:30 वाजता कलर्स मराठीवर। आई टॉयलेट आहे ना। हा तर हार्पिकचा जमाना आहे। टॉयलेटला साफ नाही स्वच्छ बनवायचं आहे। घट्ट निळा हार्पिकचा एक चक्कर। डिटर्जंटच्या तुलनेत हार्पिक काढतो कठीण डाग आणि मारतो व्हायरसेस आणि आजार करणारे जंतू पण। आजपासून साफ नाही स्वच्छ, तेही फक्त 38 रुपयांमध्ये। टॅक्सी टॅक्सी हो, तू ब्रश करतोस तेव्हा बाहेरचे जम्स टॅक्सी करून तोंडाच्या आत येतात। नवीन कोलगेट झिगझॅग अँटीबॅक्टेरियल याचे अँटीबॅक्टेरियल ब्रिसल्स बाहेरचे बॅक्टेरिया दूर ठेवतात। तुमचा ब्रश आहे की
जर्मसाठीची टॅक्सी. नवीन झिगझॅग कोलगेटचा पहिला अँटीबॅक्टेरियल टूथब्रश. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% शुअर. हे महामारीचं संकट, सर्दी खोकल्याचा त्रास, डोकेदुखी अंगदुखी, टेन्शन मध्ये झोप न जाऊ दे, झंडू बाम लावा. महामारीत हे वरदान. हार्पिकने दिलं तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. अमेरिकेच्या ह्यूस्टन आणि आसपासच्या परिसरात एक वाघ मानवी वस्तीत फिरताना आढळला होता. जवळजवळ आठवडाभर शोध घेतल्यानंतर तो सापडला होता. एक छोटा व्हिडिओ ट्विट करून ह्यूस्टन पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिलेली आहे. कोणतीही इजा न होता या वाघाला ताब्यात घेतलं गेलंय. स्थानिक सरकारी संस्था, महापौर आणि काउंटी प्रमुखांच्या निवडणुकीत क्रोएशियन नागरिकांनी रविवारी मतदान केलं. स्थानिक महापौर पदाच्या निवडणुकीकडे म्हणजेच सत्ताधारी उजव्या क्रोएशियन डेमोक्रॅटिक युनियनची मोठी परीक्षा म्हणूनच पाहिलं जातंय. राजधानी जाग्रेबमध्ये दीर्घकाळ सत्तेत असलेल्या महापौर मिलान बँडेक यांच्या निधनानंतर 3 महिन्यानंतर मतदान झालंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मुलींच्या शाळेत प्राणघातक असा बॉम्ब हल्ला झालेला होता. या पार्श्वभूमीवर सरकारनं अधिकाधिक सुरक्षा द्यावी या मागणीसाठी पालकांनी रविवारी आंदोलन केलं. या बॉम्बस्फोटात 90 जण ठार झाले. त्यातले बहुतेक सय्यद अल शहदा या मुलींच्या शाळेतल्या विद्यार्थिनी होत्या. त्यावेळी शाळेच्या वर्गात या बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये बळी गेलेल्यांना श्रद्धांजलीही वाहिली गेली आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जपाननं टोकियो मेट्रोपॉलिटनच्या शासकीय इमारतीत कोरोना निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करत 100 दिवस आधी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. टोकियोचे राज्यपाल युरिको कोइके यांनी आपल्या भाषणात पॅरालिम्पिक स्पर्धेचं 2दा आयोजन करणारं टोकियो हे एकमेव शहर असेल असं म्हटलंय. लँकेशायरमध्ये झालेल्या एका गॅस स्फोटामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झालाय तर इतर 4 जण जखमी झाले. त्यातले 2 जण गंभीर जखमी आहेत. या स्फोटामुळे 2 घरंही पडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लँकेशायर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या रवाना करण्यात आलेल्या होत्या. स्पेनमध्ये विलारियाल क्लबच्या 5000 चाहत्यांना रविवारी ला लिगा आणि सिव्हिएला या 2 क्लब दरम्यानची मॅच पाहण्याचा आनंद घेता आला. हॉकी, बास्केटबॉल मॅच पाहण्यासाठी मर्यादित संख्येत चाहते उपस्थित राहू शकतील अशी माहिती स्पेनच्या क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्रालयानं दिलेली होती. ज्या भागात कोरोना संक्रमण कमी आहे इथल्याच चाहत्यांना परवानगी दिली गेली होती. IPLमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ सोमवारी सिडनीला परतले. भारतातल्या वाढत्या कोरोना संक्रमणामुळे 2 आठवड्यांपूर्वीच IPL रद्द करण्यात आलेली होती. त्यामुळे खेळाडू आता घरी परतलेत. ऑस्ट्रेलियानं भारतात असलेल्या प्रवाशांवर घातलेली तात्पुरती बंदी होती. तोपर्यंत हे खेळाडू मालदीव्समध्ये थांबलेले होते. ऑस्ट्रेलियात परतल्यावर या खेळाडूंना 2 आठवडे क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.